कल्पना करा, तुमच्या समोर तुमची आई उभी आहे, पण तिचा चेहरा तुम्ही कधीच पाहू शकत नाही. आकाशात सूर्य उगवतो, चंद्र चमकतो, फुलं बहरतात, पाऊस पडतो. पण या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फक्त शब्द असतात, कारण तुमच्या आयुष्यात प्रकाश नावाची गोष्टच नसते. अशीच एक वेदना घेऊन एक तरुण अनेक वर्ष जगत होता. जन्मापासून त्याच्या नशिबी फक्त अंधार लिहिला गेला होता. त्याने कधी स्वतःचा चेहराही पाहिला नव्हता. लोक म्हणायचे, देव सर्वांना काही ना काही देतो, पण त्या तरुणाच्या मनात एकच प्रश्न घुमत असे, मग देवाने माझ्याकडून प्रकाशच का हिरावून घेतला? रात्रंदिवस तो हा प्रश्न स्वतःला विचारत असे. पण नियतीकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. उत्तर होतं अक्कलकोटमध्ये. उत्तर होतं अशा एका महापुरुषाकडे, ज्याच्या एका शब्दाने निराशेला आशेची किरण मिळत होती. ज्यांच्या दर्शनासाठी राजे, महाराजे, गरीब, श्रीमंत, विद्वान आणि सामान्य लोक दूरदूरून येत होते. ते महापुरुष म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि पुढे जे घडलं ते पाहून उपस्थित हजारो लोक थक्क झाले. कारण त्या दिवशी स्वामी समर्थांनी केवळ एका भक्ताचे डोळेच उघडले नाहीत, तर त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा अंधारही दूर केला. त्या काळी अक्कलकोट पासून काही अंतरावर एका गावात एक तरुण राहत होता. तो जन्मापासून अंध होता. त्याने कधीच सूर्य पाहिला नव्हता, आईचा चेहरा पाहिला नव्हता. फुलांचा रंग, आकाशाचा निळेपणा, चंद्राची शीतलता, या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी फक्त कल्पना होत्या. तो फक्त लोकांकडून ऐकत असे. आकाश निळं असतं, फुलं सुंदर असतात, आईच्या चेहऱ्यावर माया असते. पण हे सगळं त्याला कधी पाहता आलं नव्हतं. त्याची आई त्याला हाताला धरून सर्वत्र घेऊन जात असे. वर्षानुवर्ष वैद्य, हकीम, औषध, उपचार सगळं काही सुरू होतं, पण काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस गावात काही लोक अक्कलकोटहून आले. ते श्री स्वामी समर्थांच्या लीलांची चर्चा करत होते. कोणी म्हणत होतं स्वामींनी संकटात सापडलेल्याला वाचवलं, तर कोणी म्हणत होतं स्वामींना सर्व काही आधीच कळतं. हे ऐकून त्या तरुणाच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. त्यांनी आईला म्हटलं, आई, मला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला घेऊन चल. आईने त्याचा हात धरला आणि दोघे अक्कलकोटकडे निघाले. अनेक तासांचा प्रवास करून ते अक्कलकोटला पोहोचले. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. भक्तांची मोठी गर्दी होती. आईने कष्टाने वाट काढली आणि मुलाला स्वामींसमोर आणलं. स्वामींनी त्या तरुणाकडे पाहिलं. काही क्षण ते शांत राहिले आणि अचानक म्हणाले, अरे, इतकी वर्ष अंधारात राहून कंटाळला नाहीस का? हे शब्द ऐकताच तो तरुण थरारला, कारण त्याने अजून एक शब्दही सांगितला नव्हता महाराजांना. स्वामींना त्याच्या मनातली वेदना कशी कळली? तो रडू लागला. हात जोडून म्हणाला, महाराज, मला एकदाच हे जग पाहायचं आहे. संपूर्ण परिसर शांत झाला. सर्व भक्त त्या प्रसंगाकडे पाहत होते. स्वामींनी जवळचा थोडा भस्म घेतला. तो त्या तरुणाच्या डोळ्यांवर हलक्या हाताने लावला आणि म्हणाले, जा, आता बघ. काही क्षण काहीच घडलं नाही. नंतर तरुण शांत उभा होता. अचानक त्याच्या डोळ्यात हालचाल झाली. त्याने पापण्या उघडल्या आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला प्रकाश दिसला. सुरुवातीला सर्व काही धुसर दिसत होतं, पण हळूहळू दृश्य स्पष्ट होऊ लागलं. त्याने सर्वप्रथम आपल्या आईकडे पाहिलं. वर्षानुवर्ष ज्यांचा फक्त स्पर्श जाणवत होता, तो चेहरा आता त्याच्या डोळ्यासमोर होता. आईच्या डोळ्यात अश्रू होते. तरुण मोठ्याने ओरडला, आई, मला दिसतंय. आईने त्याला मिठी मारली. दोघेही रडू लागले. उपस्थित भक्तांच्या डोळ्यातही अश्रू आले. क्षणात श्री स्वामी समर्थांचा जयघोष सुरू झाला. त्या तरुणाने आकाशाकडे पाहिलं, झाडांकडे पाहिलं, मंदिराकडे पाहिलं आणि शेवटी श्री स्वामींकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो स्वामींच्या चरणी पडला, पण स्वामी नेहमीप्रमाणे शांत होते. ते फक्त एवढेच म्हणाले, जे द्यायचं होतं ते दिलं. आता त्या डोळ्यांनी चांगलं पाहत जा. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या जीवनातील अशा अनेक लीलांमुळे लाखो भक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल अढळ श्रद्धा निर्माण झाली. ही कथा केवळ दृष्टी मिळण्याची नाही, ही कथा आहे आशा संपली असताना विश्वास जिवंत ठेवण्याची. कारण अनेकदा चमत्कार हे डोळ्यांनी दिसण्याआधी श्रद्धेत घडत असतो. म्हणूनच म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणखी अशा चमत्कारिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय लीला ऐकायला व पाहायला आवडत असतील तर VRS मराठीला नक्की सबस्क्राईब करा.
तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.